मित्रांनो, मी महेश पाटील. आपला यूट्यूबला चॅनल आहे MR पाटील कोळी. आणि आता आज आपण आहे ना बाणकोटला जाणार आहोत, रत्नागिरीमध्ये. आता आपण रायगडमध्ये आहेत आणि तुम्हाला रत्नागिरी दाखवतो मी. आता आपण हे रायगडमध्ये आहे. आपलं दत्त मंदिर आहे, आपलं गाव आहे. आपलं गाव एकदम मस्त नदीच्या किनारी, समुद्र जवळ आहे आपल्या गावातून. आणि आता आपण जातोय पलीकडे. आपण जाणार जेटीने जाणार आहे, तुम्हाला दाखवतो मी. तर मित्रांनो, तुम्ही जो समोरचा डोंगर बघताय ना, तो आहे रत्नागिरी आहे आणि आपण रायगडमध्ये आहेत. तर आता आपण ही जी मधून तुम्हाला नदी दिसते ती सावित्री नदी आहे. खूप मोठी नदी आहे आणि आपल्याला आता ते अंतर पार करायचं. एक फेरी बोट आहे ते फेरी बोटनी पार करायचं आहे. बागमांडला ते बाणकोट अशी फेरी बोट आहे. आता आपण फेरी बोटमध्ये जाणार आहेत. चला, आता आपल्याला टमटम मिळाले. माझे पप्पा आणि माझी भाची आहे सोबत. आपल्याला आता टमटम मिळाले. तर आता आपण जेटीवर चाललोय. हे आपलं आनंदी आबाचं मंदिर आहे, आमच्या गावचंच आहे. तर मित्रांनो, आता आपण मस्त जेटीवरती उतरलोय आणि जेटी सुद्धा लागलेली आहे. आपल्याला डायरेक्ट जायचं आहे जेटीमध्ये. बघा हिला किती मजा येते, बघा हिला बघा किती मजा येते. विया, कुठे जायचं? विया विया फिरायला जायचं कुठे? जेटीत. वा वा वा. चला, आपण आता जातोय जेटीमध्ये. मस्त रत्नागिरीला जायचं आपल्याला ह्या जेटीमधून. ती आपल्याला समोर रत्नागिरी दिसते, थोडा अंतर पार करायला लागतो. काय बाबू? वाव विया, वाव जेटी. वेळाला मजा आली. चल, मध्ये तर आलो आपण.
मित्रांनो, कधी पण फेरी बोटमध्ये गाडी आपण चढवतो ना, तेव्हा क्रॉस करूनच चढवायची. क्रॉस करून चढवल्यामुळे गाडी खाली टच होत नाही, त्याच्यामुळे लक्षात घ्या, क्रॉस करूनच चढवायची गाडी. आता थोड्याच वेळात फेरी बोट सुटेल इकडनं, जे फायनली फेरी बोट सुटेल आणि रत्नागिरीला जायचा प्रवास आपला फेरी बोटमधून चालू होईल. फायनली फेरी बोट सुटली आहे आणि आता जे नजारे तुम्हाला दिसतील ना, वा, खूप सुंदर नजारे आहेत. तुम्हाला जमलं तर तुम्ही या रायगडमध्ये फिरा, कोकणामध्ये खूप छान कोकण आहे. हे नजारे बघा, कसं समुद्रामध्ये किती भारी वाटतं एकदम. हो हो, आहे का नाही? टीसी आले, टीसी. चला तर मित्रांनो, फायनली आपण बाणकोटमध्ये पोहोचलो आहोत. किती सुंदर व्ह्यू आहे बघा, खूप सुंदर. हा मस्त. हा ढोक पक्षी बाबू, तो सफेद आहे, तो ढोक पक्षी. बगळा बोलतात त्याला, बगळा. आपण ढोक बोलतो, त्याला बगळा बोलतो. तर मित्रांनो, खूप दिवसापासून आम्ही प्लॅनिंग करत होतो की देवाला आपण भेट द्यायला जायला पाहिजे म्हणून, आपल्या जो कुलस्वामी आहे आपला. तर आज फायनली आलो आहे आपण आणि खूप छान मंदिर आहे, छोटं मंदिर आहे, पण खूप प्रसन्न वाटतं मंदिरामध्ये आपण गेल्यावरती. तर तुम्हाला आज मी मंदिर दाखवणार आहे आपल्या कुलस्वामीचं. खरंच खूप मस्त वाटतं इथे आल्यावरती, म्हणजे जाऊसं वाटत नाही मंदिरातनं लवकर बाहेर. बसायला बरं वाटतं. देवाचा मुखवटा वगैरे बघा, किती सुंदर आहे एकदम, आणि छान ठेवलं आहे देवाला असं एकदम प्रसन्न वाटतं, एकदम प्रसन्न. पुढे आलो आपण की कालकाई आईचं मंदिर आहे, छोटं मंदिर आहे कालकाई आईचं. बाबू थांब.
चला तर आता आपण परत आपल्या फेरी बोटमध्ये आलेलो आहोत. फेरी बोटमधून नजारा बघा किती सुंदर आणि शांत असं दिसतं. पाणी पण शांत आहे. तर मित्रांनो आपण रत्नागिरीतून रायगडमध्ये आलेलो आहोत. तर बाय बाय करूया फेरी बोटला. बाय बाय फेरी बोट.